नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, मुंबई हायकोर्टमध्ये ड्रायव्हर पदासाठीची भरती आलेली होती आणि या भरतीची एक नवीन अपडेट आलेली आहे। त्याच्यामध्ये बघा एकूण 7449 कॅन्डिडेट आहेत। त्या कॅन्डिडेटची निवड करण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही ड्रायव्हर भरती आहे, या ड्रायव्हर भरतीची संपूर्ण तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो, चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राइब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही। तर बघा, 21/4/2025 रोजी ही जाहिरात आलेली होती। आलं का लक्षात? कोणत्या तारखेला आलती? 21/4/2025 ला ही जाहिरात आलेली होती आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे, याची अपडेट कधी येणार? तर याची अपडेट आलेली आहे। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांची इथं स्क्रीनिंग चाचणीसाठी निवड करण्यात आलेली आहे आणि या परीक्षेचं टाइम टेबल देखील लवकरच तुम्हाला मित्रांनो जाहीर केलं जाणार आहे। तर बघा, इथं आपलं नाव सर्च करायचं आहे, या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे आणि कंट्रोल F करायचं। कंट्रोल F करून आपण आपलं नाव काय करायचंय, सर्च करायचं आहे। अशा पद्धतीने आपण आपलं नाव सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता गणेश नावाचे किती विद्यार्थी आहेत। या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांच्या मध्ये चाळणी करण्यात आलेली आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट्स त्याचबरोबर पेमेंट या सगळ्या गोष्टी तिथं चेक करून ही जी अंतिम यादी आहे परीक्षेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची तिथं जाहीर करण्यात आलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जवळपास 139 पेजेसची ही PDF आहे। ही PDF त्याचबरोबर याची जी काही लिंक आहे अधिकृत ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर एकूण 7449 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि इथं बघा जागा किती होत्या, किती जागेसाठी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट इथं दिलेले आहे बघा। तर त्याच्यामध्ये बघा 11 जागा होत्या। 11 जागेसाठी किती फॉर्म आलेले आहेत तर 7449, जवळपास 7,500 फॉर्म आलेले आहेत 11 जागेसाठी। अतिशय अटीतटीची आणि कसरतीची ही भरती असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचंय, आपल्या चॅनलवरती खूप सगळे टेक्निकल प्रश्न, हा जो सिलेबस आहे त्या सिलेबस प्रमाणे सर्व प्रश्न आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत। ते प्रश्न तुम्ही पाहायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही कमेंट करायचे आहेत। बरेच सगळे टॉपिक मी या ठिकाणी कव्हर देखील केलेले आहेत। आलं का लक्षात? बघा, ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट होती। आपल्याला ही ॲडव्हर्टाइजमेंट कधी आलेली होती तर एप्रिल 2025 मध्ये आलेली होती। त्याच्यामध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या। तर मित्रांनो बघा, आपण ही भरतीची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो। त्याचबरोबर बघा, जे कॅन्डिडेट 74 कॅन्डिडेट काय केलेले आहेत, रिजेक्ट केलेले आहेत। तर त्यांना का रिजेक्ट केलेलं आहे इथं दिलेलं आहे, नोंदणी शुल्क भरलं नाही म्हणून त्यांना रिजेक्ट करण्यात आलेलं आहे। तर अशा 74 कॅन्डिडेटची देखील या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो बघा, या भरतीमध्ये तुम्हाला खूप कसोशीने प्रयत्न करावा लागणार आहे आणि तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचंय, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।